अध्यक्ष माननीय तुपे सर, बेनी सर, सर्व मान्यवर आणि इथे जमलेले सर्व श्रोते, खरं म्हणजे आज मी डॉक्टर लहानगेंचं खरं मनापासून धन्यवाद म्हटलं पाहिजे की ते इथं उपस्थित राहू शकले आणि असल्यामुळे आज मला आपल्याशी संवाद साधायला मिळतो आहे. खरं म्हणजे मी लहानपणापासून इथं तुमच्यासारखा मी बसायचो आणि मी घडलो. म्हणजे आज माझ्यासाठी हा खरा मोठा भाग्याचा दिवस आहे की मोठमोठ्या वक्त्यांचे व्याख्यान ऐकून कागद पेन घेऊन मी बसायचो, ऐकायचो, त्या विचारांवर विचार करायचो आणि मी माझी एक वेगळी वाट बनवली. आणि त्याच या वसंत व्याख्यानमालेमध्ये आज मी आपल्याशी संवाद साधतोय. त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी खरा महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे माझा विषय हा पालक आणि विद्यार्थी असतो, पण इथं सर्व श्रोते हे मिक्स असल्यामुळे आजचा एक वेगळा विषय मी इथं घेतला आहे, तो म्हणजे घडवा तुम्ही स्वतःला. आजचा विषय नक्की काय आहे किंवा तुम्ही बरेच जण, सगळेजण हे कुठेतरी डॉक्टर लहानगेंना ऐकायला आले होते, त्यामुळे दृष्टिकोन, नेत्र, डोळे या विचारांच्या डोक्यात तुम्ही असाल आणि अचानक इथे आल्यानंतर समजतोय तुम्हाला एक वेगळा विषय मिळतोय. त्यामुळे आजचा विषय नक्की काय असणार आहे तो एका मी छोट्याशा संवादरूपी कवितेमध्ये मांडला आहे आणि मग त्यानंतर मी आजच्या विषयाला सुरुवात करतोय. या कवितेमध्ये आजचा संपूर्ण विषय हा इथे येत आहे आणि तो जवळपास दृष्टी, नेत्र याच्या जवळचाच आहे असं आपल्याला समजून येईल. बघा, कवितात असं सांगितलंय, साधतोय आज मी संवाद तुम्हा सर्वांशी, साधतोय आज मी संवाद तुम्हा सर्वांशी. खरं तर साधायचा आहे संवाद मला तुमच्या मनाशी, मनातल्या विचारांशी. कारण विचारांचं नातं व्यक्तिमत्वाशी आणि व्यक्तिमत्वाचं नातं तुमच्या स्वतःशी, तुमच्या रोजच्या जगण्याशी. जगतो आपण रोज म्हणजे नक्की आपण काय करतो? जगतो आपण रोज म्हणजे नक्की आपण काय करतो? फक्त श्वास घेतो की त्या पलीकडे बरंच काही? आपण न्याहाळत असतो हे विश्व, त्यातील निर्मिती विधात्याची, प्राणी, पशु, पक्षी आणि आपल्या सारख्या असंख्य माणसांची. विशाल अशी सृष्टी आपण न्याहाळतो, अनुभवतो, कारण त्याच विधात्याने दिली आपणास दृष्टी सभोवताल पाहण्याची, दोन डोळ्यात भरभरून साठून पुन्हा पुन्हा अनुभवण्याची. म्हणून तर म्हटलं व्यक्तिमत्वाचा जरा शोध घ्यायचा असेल, व्यक्तिमत्वाचा जर शोध घ्यायचा असेल तर आपल्याच मनाच्या तळाशी डोकून पाहायला हवं. त्यासाठी निरोगी दृष्टी तर हवीच, पण सर्वात महत्वाची ती नजर. निसर्ग, पान, फुलं, पक्षी, माणसं बरेच जण पाहतात, पण त्यांच्यातलं अंतरंगात डोकावण्यासाठी हवी असते नजर स्वच्छ आणि पारदर्शक, अगदी तळ्यातल्या पाण्यासारखी आणि निर्मळ अवखळ वाहणाऱ्या झऱ्यासारखी. याच नजरेने मग स्वतःच्या अंतरंगात डोकून पहा. दिसतील तुम्हाला तुमच्याच व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू, या आधी न दिसलेले, न जाणलेले. व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे नसतं नटणं. व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे नसतं नटणं, ते असतं तुमचं घडणं, विचार, संस्कारांनी सजणं आणि कुटुंबाच्या, शहराच्या, देशाच्या जबाबदारीसाठी सज्ज होणं. त्यासाठी नका असं म्हणू, त्यासाठी नको असं म्हणू, हा बदला की मी बदलेल, हा बदलला की मी बदलेल, तिच्यासारखी मी कधी सुंदर दिसेल. असं इकडे तिकडे पाहत तुम्ही तुमचं अस्तित्व नाकारू नका. तुमचं अंतरंग तुम्हाला बोलवतंय, त्यापासून दूर पळू नका. एकच सांगतो, तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे तुमचा विकास तुमच्याच श्वासावर सुरू असतो. शहराचा, देशाच्या विकासाचा प्रवास. त्यासाठी नसतं वय, नसतो धर्म आणि जात. हवा निश्चय स्वतःला घडवण्याचा आणि आपल्याच एका हातात प्रेरणेचा दुसरा हात. आजचा हा संवाद जरी आहे तुमच्याशी, त्यापेक्षा तो आहे तुमच्याच मनाशी, त्याच्यातल्या विचारांशी, त्यात डोकवणाऱ्या नजरेशी आणि यातून घडणाऱ्या तुमच्या स्वतःच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाशी. असा आजचा विचार आहे. आजचा विषय आहे घडवा तुम्ही स्वतःला. तर बेसिकली आजचा विषय हा व्यक्तिमत्व विकास किंवा आपण त्याला मराठीत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असंही म्हणू शकतो. तर हा जो काही विषय आहे, या विषयासंदर्भात आज आपण खऱ्या अर्थाने चर्चा करूया. जे काही मी सांगेल तर माझी इच्छा आहे की ते तुम्ही स्वतःच्या मनाशी संवाद साधावा, म्हणजे तुम्हाला मी जे काय म्हणत आहे ते जास्त समजेल. आणि व्यक्तिमत्व विकासासाठी वय हे कधीच नसतं. त्यामुळे आजचा विषय हा वय वर्ष 14 पासून तर 80 वर्षापर्यंत सगळ्यांसाठी आहे.
आजच्या सुरुवात एका मी घडलेल्या गोष्टीपासून करत आहे. 1963 सालची घटना आहे. बॉबी रिचर्ड एक असा ट्रेनर आहे. तो एक दिवस असा भाषण देत होता. न्यूयॉर्कमध्ये ते भाषण चालू होतं. भाषण देत असताना बॉबी रिचर्डने प्रत्येकाला विचारलं की तुम्हाला मोठ्यापणी काय व्हायचंय, तुम्ही मोठ्यापणी काय होणार आहे, किंवा तुम्हाला काय करायचंय, तुमच्या आयुष्यातली उद्दिष्ट काय, तुझ्या आयुष्याची उद्दिष्ट काय, तुझ्या आयुष्याची उद्दिष्ट काय, असं प्रत्येकाला विचारत होता. असंच विचारत असताना त्या प्रेक्षकगृहामध्ये एक 128 किलो वजनाची जाडी बाई, विचार करा ती किती जाडी असेल, 128 किलो वजनाची अशी जाडी बाई ती स्टेजवर आली. तबक तबक अशी करत करत कशी तरी स्टेजवर आली आणि म्हणाली, बॉबी रिचर्डला म्हणाली की मला विम्बल्डनचं स्टार व्हायचं आहे. बघा, 128 किलो वजनाची एवढी जाडी बाई ती म्हणते विम्बल्डनचं स्टार व्हायचं आहे. बॉबी रिचर्डने तिला एक प्रश्न विचारला की तू याच्या आधी कधी रॅकेट, ती विम्बल्डनची बॅट कधी हातामध्ये घेतले? बॉबी रिचर्डने विचारल्यानंतर ती म्हणाली नाही, मी याच्या आधी कधीच घेतले नाही, पण येत्या 5 वर्षामध्ये मला विम्बल्डनचं स्टार व्हायचं आहे. बॉबी रिचर्ड म्हणाला, जर तू रोज 18 तास प्रॅक्टिस केली तर एक दिवस तू नक्कीच विम्बल्डनची स्टार होशील. हे म्हणून बॉबी रिचर्ड निघून गेला. ते काही वर्ष निघून गेल्यानंतर बॉबी रिचर्डच्या घरी एक पत्र आलं. त्या पत्रामध्ये विम्बल्डनचं तिकीट होतं, येण्या जाण्याचं विमाचं तिकीट होतं. त्या काळामध्ये त्याचं लाखो रुपयाचं ते तिकीट होतं. आता ते काही करोडोमध्ये ते तिकीट जातं. त्यावर नाव पत्ता काही नव्हता. बॉबी रिचर्ड मॅच बघायला गेला. मॅच अख्खी संपली आणि जी मुलगी जिंकली होती ती बॉबी रिचर्डकडे आली आणि म्हणाली, सर तुम्ही मला ओळखलं का? म्हणजे मी तीच मुलगी आहे जी 128 किलो वजनाची जाडी बाई होती आणि आज विम्बल्डनची मी स्टार झाली आहे. मित्रांनो, 1968 साली विम्बल्डन मध्ये एक फार मोठी हिस्ट्री घडली, फार मोठा इतिहास घडला. बिली जियांग किंग त्या मुलीचं नाव होतं. बिली जियांग किंग तिच्या इच्छाशक्तीवर, तिच्या ध्येयशक्तीवर 5 वर्षामध्ये जगातली पहिली विम्बल्डनची जर स्टार होऊ शकते, तर तुमच्या आमच्या सारखे सर्वसामान्य लोक जर आज आपण काही ठरवलं तर आपण नक्कीच काहीतरी वेगळं घडू शकतो. आणि आजचा विषय तोच आहे की घडवा तुम्ही स्वतःला. वय वर्ष काहीही असो, पण एकदा जर आपण निश्चय केला तर आपण काही वेगळं नक्कीच करू शकतो. आजच्या व्याख्यानाचे सुरुवातीआधी मी मगा सरांनी सांगितलंच की भारतातली पहिली अशी मोबाईल स्कूल मी सुरू केलेली आहे. हा विचारच तिथून आला की जे मुलं रस्त्यावर राहत आहेत, जे मुलं शाळेत जाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी काय करता येईल याचा विचारत असताना माझ्या विचारांची चाकळ झाली आणि भारतातली पहिली मोबाईल स्कूल जी सुरू झाली. हे घडलं याचं कारण तेच आहे की सातत्याने वेगवेगळे विचार हे कशा आपल्याला अंमलात आणता येईल आणि कसे घडवता येईल याचा मी विचार केला. म्हणून आजचा विषय तोच आहे, घडवा तुम्ही स्वतःला. एक फुगेवाला होता. तो रंगीबेरंगी फुगे विकायचा. लाल, पिवळे, निळे, जांभळे, नारंगी अशा वेगवेगळ्या रंगाचे तो फुगे विकायचा. असाच एक दिवस तो फुगा विकत असताना एक लहान मुलगा त्याच्याकडे आला आणि म्हणाला, समजा हा लाल रंगाचा फुगा जर हवेमध्ये सोडला तर तो सुद्धा उंच उंच वरती जाईल का? आता हा प्रश्न त्या फुगेवाल्याला लागला. तेव्हा तो फुगेवाला त्या बाळाला असा म्हणाला, अरे बाळा, त्याचं असं आहे, हा जो काही फुगा उंच उंच वरती जात आहे, तो आकाशात उडत आहे, तो म्हणजे ह्या रंगामुळे वरती जात नाही आहे, तर त्याच्या आत जे काही गॅस भरलेला आहे त्या गॅसमुळे हा फुगा उंच उंच वरती जात आहे. मित्रांनो, आपल्या आयुष्यात पण तेच होत असतं. आपण जे काही प्रगती करतो, यशस्वी होतो, पुढे जातो, चांगली प्रगती करतो, प्रमोशन मिळवतो, सक्सेसफुल होतो, आनंद मिळतो, चांगला नृत्यकार, चांगला चित्रकार बनतो, ते म्हणजे आपण कुठल्या धर्माचे आहोत, कुठल्या पंथाचे आहोत, कुठल्या कुळातले आहोत, कुठल्या घराण्यामधले आहोत, कुठल्या समाजामधले आहोत, कुठल्या राष्ट्रामधले आहोत म्हणून नव्हे. आपल्या आत काय आहे, आपले विचार कसे आहेत, आपला दृष्टिकोन कसा आहे, आपला लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, आणि त्याहूनच जास्त आपला स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, आपलं व्यक्तिमत्वच कसं आहे. मग तुम्ही म्हणाल, सर मग माझं असं व्यक्तिमत्व का घडलंय? मला कळतं यात काही घाबरण्यासारखी गोष्ट नाही, तरीही मला भीती वाटते. मला असं का वाटतं मी अपयश होईल? मला असं का वाटतं मी 4 चौघामध्ये बोलू शकणार नाही? मला खास करून स्त्रियांच्या बाबतीत कोणी काही टचकन बोललं की टच डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होते, ती मला अशीच का बोलली वगैरे वगैरे. म्हणजे माझं व्यक्तिमत्व असं का घडलंय, म्हणजे मी म्हणजे नक्की कोण? जर या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला समजलं तर आयुष्यातले खूप दुःख आपले कमी होतील. तर जरा आपण या विषयावर थोडी चर्चा करूया की बेसिकली आपलं व्यक्तिमत्व म्हणजे नक्की काय. आपला जन्मच कसा होतो? स्त्रीचा अंडबीज आणि पुरुषाचं शुक्रजंतू हे आईच्या पोटामध्ये वाढतं. साधारणतः 7व्या महिन्यापर्यंत मेंदूचा विकास होतो आणि 9व्या महिन्यामध्ये मूल जन्माला येतं. आता मूल जेव्हा जन्माला येतं त्यावेळेस ते आई वडिलांकडनं जीन्स आणि क्रोमोझोमच्या माध्यमातून ते काय आणतं? ते आई वडिलांकडनं जीन्स आणि क्रोमोझोमच्या माध्यमातून फक्त शरीराची ठेवण आणत असतं.
जाडी, उंची, बारीकपणा, लठ्ठपणा, काही अनुवंशिक रोग असतील तर ते सुद्धा आई वडिलांच्या जीन्स आणि क्रोमोझोमच्या माध्यमातून येत असतात. मग बुद्धिमत्ता, गुण, अवगुण, हुशारी हे येतं कुठून? आजचं सायन्स सांगतं बुद्धिमत्ता, गुण, अवगुण, हुशारी हे येतं आजूबाजूच्या परिसरामधनं, आजूबाजूच्या वातावरणामधनं, आजूबाजूच्या संस्कारामधनं. कारण की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपला मेंदू हा कोरा असतो, ब्लँक असतो, रिकामा असतो. जसं कॉम्प्युटर असतं, कॉम्प्युटरला हार्डवेअर आणि दुसरं काय असतं? सॉफ्टवेअर. तर असंच आपलं मेंदूचं असतं. आपल्या शरीराची हार्डवेअर ही आईच्या पोटामध्ये होत असते आणि जेव्हा आपण या निसर्गाच्या कार्यशाळेत येतो तेव्हा आजूबाजूच्या परिसरामधनं सॉफ्टवेअर भरली जात असते. कसं, एक छोटंसं उदाहरण सांगेल किंवा एक्झाम्पल अजून देईल. आपला मेंदू एका ऑडिओ कॅसेट सारखा असतो. तुम्ही बाजारातून एक ब्लँक रिकामी ऑडिओ कॅसेट आणली तर तुम्ही हवे ते गाणे जसे रेकॉर्ड करतात तसं आपलं रेकॉर्डिंग होत असतं. फक्त आपल्या मेंदूची रेकॉर्डिंगची बटणं जरा वेगळी असतात आणि ते काय असतं जरा समजून घ्या. पहिलं बटन असतं ते म्हणजे 5 इंद्रियाद्वारे डोळे, कान, जीभ, त्वचा, कान हे जे काही 5 इंद्रिय आहेत ते. दुसरं असतं मोठ्यांच्या अनुकरणातून, ते लहान मूल ज्यांना मोठं समजतं त्याच्या अनुकरणातून. म्हणजे समजा एक उदाहरण देऊया की संध्याकाळची वेळ, एका मुलाला ग्राउंडवर खेळायचं आहे. त्या मुलाला ग्राउंडवर खेळायचं आहे, त्याला अभ्यास करायचा नाही. आई म्हणते चल बंड्या चल अभ्यासाला बस. आता त्याला अभ्यासाला बसायचं नाहीये, आई म्हणते अभ्यासाला बस, पण तो आई म्हणते म्हणून बसलेला आहे. नुकतेच वडील ऑफिसवरनं आलेले आहेत, ते थकलेले आहेत, त्यांना मुलाचा अभ्यास घात इंटरेस्ट नाहीये. अशा परिस्थितीमध्ये ती आई म्हणते अहो जरा ऐकलं का, आपल्या बंड्याचा जरा अभ्यास घ्या. आता वडिलांची इच्छा नाहीये, मुलाला ग्राउंडवर खेळायचंय. अशा परिस्थितीमध्ये बाप बेटे अभ्यासाला बसलेले आहेत. मग बाबा एकदा समजवत आहेत, दुसऱ्यांदा समजवत आहेत, तिसऱ्यांदा समजवत आहेत. याच्या डोक्यात काहीच जात नाही, याचं सगळं लक्ष असतं ग्राउंडवर. शेवटी बाबा काय म्हणतात, तू बुद्ध आहेस, तू मट्टे तुढ आहे, तुला अक्कल नाहीये. अरे तू बुद्धू आहेस, तू मट्टे आहे, तुढ आहे, तुला अक्कल नाहीये. हा शब्द जर त्याने लहानपणी 3-4 वेळा जर ऐकला असेल तर त्याच्या मेंदूमध्ये काय प्रोग्रामिंग होतं, जोपर्यंत त्याला या शब्दाचा अर्थ माहिती नसतो तोपर्यंत तो कमी बुद्धू, कमी ढ असतो. आणि जेव्हा तो मोठा होतो, 9वी-10वीला येतो, त्यावेळेस तो जास्त बुद्धून जास्त ढ बनतो आणि म्हणतो सर माझ्या लक्षातच राहत नाही, सर माझी स्मरणशक्ती वाईट आहे. कारण की लहानपणी या पद्धतीचं रेकॉर्डिंग झालेलं असतं. अजून एक रेकॉर्डिंगचं बटन असतं ज्याला इंग्लिशमध्ये ऑटो सजेशन म्हणतात. आत्ताही तुमच्या मनामध्ये काही ना काही विचार चालू असेल, मनातल्या मनात जो 24 तास तुम्ही विचार करत आहात त्याला म्हणतात ऑटो सजेशन. आणि त्यातून तुमचा मेंदू, तुमचं मन हे रेकॉर्डिंग होत असतं. आत्ताही काही ना काही चालूच असेल. अरे आपण तर डॉक्टर लहानग्यांना ऐकायला आलो होतो, हे कोण सचिन जोशी मध्येच आले, किती वेळ बोलणार आहे, कुठला विषय समजेल का आपल्याला, मला संध्याकाळी अजून स्वयंपाक करायचा. आज काही ना काही मनामध्ये तुमचा विचार चालू असेल. या विचारातून आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे काय, जन्मल्यापासून आत्ताच्या या क्षणापर्यंत जवळजवळ 7:30 वाजले, या क्षणापर्यंत तुमच्या मेंदूमध्ये जे काही टाकलं गेलेलं आहे ते तुमचं व्यक्तिमत्व. मग ते त्यातून तुमच्या घरातले संस्कार असतील, धर्मातून आलेले संस्कार असतील, शिक्षणातून आलेले संस्कार असतील, टीव्ही मधनं काय आलेले संस्कार असतील, यातून आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. आता ही जी काही पर्सनॅलिटी आहे, आता नीट समजून घ्या, ही जी काही पर्सनॅलिटी आहे या पर्सनॅलिटी मधनच आपली क्रिया होत असते, ऍक्शन घडत असते, बिहेवियर घडत असते, वर्तणूक घडत असते. त्याचबरोबर नवे अनुभव घेण्याची प्रक्रिया सुद्धा याच व्यक्तिमत्वातून घडत असते. म्हणजे तुमच्या आमच्या जीवनामध्ये काही घडतं ते आपल्या व्यक्तिमत्वामुळेच घडत असतं. हा महत्वाचा मुद्दा आहे, समजून घ्या. मग तुमच्या आयुष्यामध्ये आनंद आहे तर ते आपल्या व्यक्तिमत्वामुळेच, आणि तुमच्या आयुष्यात जर दुःख असेल ते सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वामुळेच. कारण की तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे काही घडतं ते आपल्या व्यक्तिमत्वामुळे घडत असतं आणि प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं. समजा आपली सगळ्यांची ट्रिप कुठेतरी गेली, लोणावळ्याला गेली किंवा खंडाळ्याला गेली असं समजा. आता खंडाळ्याला गेलेली आहे, तिथं मस्तपैकी काही लोक मस्त एन्जॉय करताय, वा वा काय मस्तपैकी निसर्ग आहे, काय धबधबा आहे, काय पाणी आहे, काय मजा आहे. आणि काही लोक गाडीतच बसलेले असतील. हे काय सगळीकडे पाणीच पाणी, सगळीकडे झाडच झाडं. नाशिकला काही झाडं नाही का, नाशिकला काही पाणी नाही का, झाडं बघायला आलो का आपण, पाणी बघायला आलो का आपण. बघा प्रसंग हा एकच असतो पण प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. कारण की प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे वेगळं घडलेलं असतं आणि याच व्यक्तिमत्वाला आधुनिक भाषेत फेस असं म्हटलं जातं. आता याच्या पुढचं जे काही भाषण आहे ते मन लावून नीट ऐका, कारण की प्रत्येक शब्द कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकेल. आता ही जी काही फेस आहे या फेसला 2 प्रकारची फेस म्हटली जाते आमच्या सायकोलॉजीच्या भाषेमध्ये. एक असते आउटर फेस आणि दुसरी असते इनर फेस, बाह्य प्रतिमा आणि स्वप्रतिमा. आता बाह्य प्रतिमा म्हणजे काय, रिफ्लेक्टेड इमेज म्हणजे काय, आणि ती तुमच्यामध्ये आहे का जरा चेक करा. बाह्य प्रतिमा म्हणजे आउटर फेस म्हणजे ही आपल्या समाजामधल्या संस्कारामधनं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे.
म्हणजे काय, मी माझं स्वतःचं व्यक्तिमत्व दुसऱ्यांच्या डोळ्यातून पाहतो, दुसऱ्यांच्या म्हणण्यानुसार ठरवतो, दुसरे जसे म्हणतील तसं स्वतःला समजतो, याला म्हणू आउटर फेस. म्हणजेच समोरची लोक जर मला चांगलं म्हणत असतील, त्यांच्या म्हणण्यानुसार मी चांगला आहे, त्यांच्या सांगण्यानुसार मी चांगला आहे, त्यांच्या पद्धतीनुसार मी चांगला आहे, तर मी स्वतःला चांगलाच समजेल आणि चांगल्याच दिशेने वाटचाल करेल. कारण की माझं एक वाक्य तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा, आपण स्वतःला आतून जसे समजतो तसेच आपण एकतर असतो किंवा तसेच दिवसेंदिवस घडत जातो. आय रिपीट, आपण स्वतःला आतून जसे समजतो तसेच आपण एकतर असतो किंवा तसेच दिवसेंदिवस घडत जातो. कारण की आपला प्रत्येक विचार आपलं भविष्य घडवत असतो. मग समोरची लोक जर मला वाईट म्हणत असतील, त्यांच्या म्हणण्यानुसार वाईट आहे, त्यांच्या सांगण्यानुसार वाईट आहे, त्यांच्या पद्धतीनुसार मी वाईट आहे, तर मी स्वतःला वाईटच समजेल आणि वाईटाच्याच दिशेने प्रवास करेल. कारण की माझा आउटर फेस स्ट्रॉंग आहे. आउटर फेस म्हणजे काय, लोक जसे म्हणतील तसं स्वतःला समजणं आणि मी स्वतः जसा समजतो तसाच मी एकतर असतो किंवा तसाच दिवसेंदिवस घडत जातो. मग मला एक सांगा, आउटर फेस स्ट्रॉंग असणं ही चांगली गोष्ट आहे का? माझं व्यक्तिमत्व हे कसं वाढवलं पाहिजे, कसं प्रफुल्लित केलं पाहिजे, ते कसं विकसित केलं पाहिजे हे मी ठरवलं पाहिजे, इतरांनी नव्हे. कारण की आपल्या समाजामध्ये एक फावल्या वेळाचा उद्योग चालतो. कुठला उद्योग आहे? 10 माणसं एकत्र आली की जी माणसं नाहीये त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं. 10 पैकी 5 निघून गेली, ती 5 जण जे निघून गेले त्यांच्याबद्दल वाईट बोलतील. या 5 पैकी 3 बायका राहिल्या असतील तर त्या 3 बायका, ज्या बायका निघून गेल्या त्यांच्याबद्दल वाईट बोलतील. आणि या 2 बायका राहिल्या असतील, एक इकडच्या दिशेने निघून गेली, एक इकडच्या दिशेने निघून गेली, तर ती मनातल्या मनात वाईट म्हणेल, ती ना स्वतःला खूप शहाणी समजते, ती सुद्धा ब्ला 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 वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे आपल्या समाजामध्ये सातत्याने वाईटच बोललं जातं. आणि अशा समाजामध्ये जर आपला बाह्य प्रतिमा जर ताकदवान असेल तर आपण आपलं व्यक्तिमत्व निगेटिव्ह प्रोग्राम करता आहोत हे समजून घ्या. आणि लहानपणापासून आपला आउटर फेस स्ट्रॉंग केला जातो. एक 3-4 वर्षाचा मुलगा चड्डी न घालता पहिल्या खोलीमध्ये आलं तर आपण काय म्हणतो, ए वेड्या चड्डी घाल, लोक काय म्हणतील. मुलगी 7ची 7:30 वाजता घरी उशीर आली रे आली की आपण काय म्हणतो, अगं ही काही वेळ झाली का घरी यायची, लोक काय म्हणतील. म्हणजे रात्रभर जरी आली नाही ना, आम्हाला काही फरक पडत नाही ग, लोक काय म्हणतील. मी 1 नाही 2 नाही 100 नाही 1000 नाही, किमान 10,000 विद्यार्थी पाहिलेले आहेत जे 9वीला 90% 95% मिळतात आणि 10वीला ते डायरेक्ट 60% येतात. कारण की 10वीला गेलेला आहे, लोक काय म्हणतील, चांगले मार्क मिळवलं तर लोक काय म्हणतील, वडिलांचं नाक कापशील. आणि या लोक काय म्हणतील या टेन्शनने, ताणतणावाने तो मुलगा जो काही परफॉर्मन्स देऊ शकत होता तो सुद्धा देत नाही. म्हणजे आपल्या जीवनाच्या प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक चुकीच्या वेळी आपण लोक काय म्हणतील याचा सातत्याने विचार करतो आणि त्यातून आपलं व्यक्तिमत्व निगेटिव्ह प्रोग्राम करतो. त्यातल्या त्यात भारतीय स्त्रियांचं संपूर्ण आयुष्य लोक काय म्हणतील याने अक्षरशः करकचून बांधलेलं असतं. परिणाम असा होतो, आपण आपल्या स्वतःला पाहायच्या वेळेस आपण लोकांच्या नजरेतून पाहतो आणि आपली व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी घडवणं अतिशय कठीण होऊन बसतं. मग खऱ्या अर्थाने जर व्यक्तिमत्वाचा विकास जर करायचा असेल तर हा 2 महत्वाचे नियम आणले पाहिजे. पहिला महत्वाचा नियम तो म्हणजे लोक काय म्हणतात याची मुळीच तमा बाळगणार नाही. मला जे योग्य वाटतं, मला जे न्याय वाटतं, माझ्या सचत वेद बुद्धीला जे पटतं तेच मी आयुष्यात आणेल आणि ते इम्प्लिमेंट करेल. आणि खरं सांगू का, लोक तुमच्याबद्दल काय विचार करताय याची तुम्ही मुळीच चिंता करू नका. कारण की ते खूप बिझी आहेत विचार करण्यात, तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार करतात. त्यामुळे या गोष्टीचा विचार करण्यात काही अर्थ नाहीये. आणि जर खऱ्या अर्थाने आउटर फेस काढायचा असेल तर नियम नंबर 2 तो म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कधी पण खोटेपणा आणू नका, ढोंगीपणा आणू नका, ढोंग प्रोजेक्ट करू नका. बऱ्याच गोष्टी आपल्या मान्य नसतात, करण्याची आपली इच्छा नसते, फक्त समाजाने चांगलं म्हणावं किंवा लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून आपण बऱ्याच वेळा ढोंगीपणा करतो. ज्यावेळेस आपण खोटेपणा करतो, ढोंगीपणा करतो, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय होतं, सायकोलॉजी अशी सांगते की त्यावेळेस तुमच्या मनामधली इंटिग्रिटी कमी होते, हॉनेस्टी कमी होते, प्रामाणिकपणा कमी होतो. आणि ज्या व्यक्तिमत्वाकडे, ज्या माणसाकडे, ज्या स्त्रीकडे प्रामाणिकपणा नाहीये त्या व्यक्तीकडे कधीच आत्मविश्वास नसतो. कारण की इंटिग्रिटी, हॉनेस्टी आणि कॉन्फिडन्स हे हातात हात घालून चालत असतात. मित्रांनो, तुमच्या आयुष्यातून सगळ्या गोष्टी निघून गेल्या तरी चालेल, पैसे संपले तरी चालेल, घरच्यांनी सोडलं, रस्त्यावर आलं तरी चालेल, पण तुमच्या आयुष्यातून एकदा का आत्मविश्वास निघून गेला तर उभं राहणं अतिशय कठीण होत असतं. म्हणून म्हणतोय की स्वतःशी प्रामाणिक राहा, प्रामाणिक वागा, प्रामाणिक प्रयत्न करा. मग भले ती नोकरी असो, तुमचा व्यवसाय असो, ते कुटुंब असो, त्या सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे केला की आपोआप तुमच्या मनामधला आत्मविश्वास वाढत असतो. आणि कारण की जेवढा अप्रामाणिकपणा जास्त तेवढा आत्मविश्वास कमी असतो. हा महत्वाचा मुद्दा समजून घ्या.
आता जसा आउटर फेस आपल्याला काढायचा आहे तसंच मी सांगितलं तुमच्या मनामध्ये असते इनर फेस, ज्याला आपण मराठीत म्हणूया स्वप्रतिमा. ही दोन प्रकारची असते. एक असते विधायक स्वप्रतिमा आणि दुसरी असते नकारात्मक स्वप्रतिमा. आता पॉझिटिव्ह इनर फेस आणि निगेटिव्ह इनर फेस म्हणजे काय आणि तुमच्यामध्ये आहे का ते चेक करा. नकारात्मक स्वप्रतिमा म्हणजे काय आणि आपल्यामध्ये आहे का जरा मनामध्ये विचारा. मला जर असं वाटत असेल माझ्यात काहीतरी कमतरता आहे, नकारात्मक स्वप्रतिमा. माझ्यात आत्मविश्वासच नाहीये, नकारात्मक स्वप्रतिमा. माझं लक्षातच राहत नाही, माझं लोकांशी जमत नाही, माझं डोकंच दुखत असतं, माझी तब्येतच खराब असते, मी दिसायला सुंदरच नाहीये, अनाकर्षकच आहे, नकारात्मक स्वप्रतिमा. मी खूपच जाड आहे, मी खूपच बारीक आहे, मी खूपच काळी आहे, नकारात्मक स्वप्रतिमा. मी जगण्याच्या लायकीचीच नाहीये, मला नवीन गोष्टी शिकायला जमत नाही, माझ्यापेक्षा सगळेच हुशार आहे, मीच असा कसा कुचकामी, नकारात्मक स्वप्रतिमा. मला सातत्याने वाटतं माझ्यात काहीतरी कमतरता आहे, निगेटिव्ह इनर फेस, नकारात्मक स्वप्रतिमा. आणि हा जो काही निगेटिव्ह इनर फेस आहे हा वाढत जातो. मित्रांनो, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुम्ही स्वतःला आतून जसे समजाल तसेच तुम्ही एकतर असाल किंवा तसेच दिवसेंदिवस घडत जाणार आहात. मग तुम्ही जर स्वतःबद्दल असाच विचार करत असाल तर तुम्ही असेच निगेटिव्ह प्रोग्राम तुमचं होणार आहे. कारण की आपला मेंदू एका कॉम्प्युटर सारखा काम करत असतो. कॉम्प्युटरला गुड्स आयडिया इन, गुड्स आयडिया आउट, बॅड आयडिया इन, बॅड आयडिया आउट, असं कॉम्प्युटर सारखं आपल्या मेंदूचं काम चालत असतं. त्यामुळे आजपासून एक नवीन नियम करायचा आहे की माझ्या स्वतःच्या तोंडामधनं निगेटिव्ह वाक्यच येणार नाही, नकारात्मक स्वप्रतिमेची वाक्यच येणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. आणि विचारांच्या पातळीवर सुद्धा हे निगेटिव्ह वाक्य येणार नाही याची मनापासून काळजी घेतली तर खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. मग तुम्ही म्हणाल बाह्य प्रतिमा काढायची, नकारात्मक स्वप्रतिमा काढायची, मग वाढवायचं काय? वाढवायचंय तुमच्या आतून मनामधनं पॉझिटिव्ह इनर फेस, विधायक स्वप्रतिमा. काय असते विधायक स्वप्रतिमा? मला जर असं वाटत असेल की मी एक महत्वाची व्यक्ती आहे, आय एम अ इम्पॉर्टंट पर्सन, तर हा झाला माझ्या व्यक्तिमत्वातला विधायक स्वप्रतिमा, पॉझिटिव्ह इनर फेस. आपल्यापैकी प्रत्येकाला असं मनापासून असं वाटलं पाहिजे की मी एक महत्वाची मौल्यवान अशी व्यक्ती आहे. कारण की या निसर्गामध्ये जे जे दुर्मिळ असतं, जे जे रेअर असतं ते ते मौल्यवान असतं. बघा, या निसर्गामध्ये हिरा अतिशय दुर्मिळ मिळतो म्हणून हिऱ्याला अतिशय मौल्यवान असं समजलं जातं. मग या निसर्गामध्ये, या जगामध्ये एकच सचिन जोशी आहे, एकच तुपे सर आहे, एकच बेनी सर आहे, एकच तुम्ही आहात. जे एक आहे ते दुर्मिळ आहे, जे दुर्मिळ आहे ते मौल्यवान आहे, हे तुम्हाला मनापासून पटलं पाहिजे. कारण तुम्ही आतून मनाला स्वतःला सांगणं अत्यंत आवश्यक आहे, मी एक महत्वाचं मौल्यवान व्यक्ती आहे. कारण तुमच्यासारखा मास्टरपीस या जगामध्ये कोणाचाच नसणार आहे. समजा तुम्ही हातामध्ये हिरे घ्या, 10 हिरे हातामध्ये ठेवा, हातात ठेवून 10 हिरे पहा जरा आरशाकडे, हातात ठेवून 10 हिरे पहा जरा आरशाकडे, 11वा मग दिसेल कोहिनूर, लक्ष जाता स्वतःकडे. कारण की तुम्ही एक कोहिनूर आहात पण आपलं लक्ष स्वतःकडे नाहीये. हा सर्वात महत्वाचा मुद्दा. ज्ञानेश्वरांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळेस त्यांना खूप जणांना विरोध केला. तेव्हा त्या काळात ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलेले की ज्ञानेश्वरांनी त्या काळात असं लिहिलं होतं की मला गीतेचा अर्थ कदाचित सांगणं जमणार नाही. तुम्ही मोठमोठे विद्वान आहात, पंडित आहात, तुम्ही मोठे हुशार लोक आहात, तुमच्यासारखा मला गीतेचा अर्थ सांगणं कदाचित जमणार नाही. पण याचा अर्थ असा की काय की मला जसा जमेल तसा मी गीतेचा अर्थ सांगूच नाही का? ज्ञानेश्वरांनी पुढच्या ओळीत असं म्हटलेलं आहे की राजहंस अतिशय डोलदार पद्धतीने चालतो, याचा अर्थ दुसऱ्या पक्षाने चालूच नाही का? त्यामुळे आपण सातत्याने स्वतःला कमी लेखत असतो. मंगेश पाडगावकरांची एक सुंदर कविता आहे, चिवताई, मी माझ्या केबिन मध्ये लावली. जेव्हा माझ्या स्कूलवर, ग्रीन इंडिया नॅशनल स्कूलवर मंगेश पाडगावकर आले होते, उल्लेख निघाला म्हणून सांगतो की जेव्हा त्याने आमची बस बघितली, या सगळ्या गोष्टी की झोपडपट्टीच्या मुलांसाठी तुम्ही काम करतात, जे मुलं शाळेत जात नाही त्यांच्यासाठी तुम्ही काम करतात, आणि ती भारतातली पहिली बस बघून ते म्हणाले की गव्हर्नमेंट, सरकार तुम्हाला पद्मश्री पद्मभूषण जेव्हा देतील तेव्हा देतील, माहित नाही आम्हाला, पण मी आत्ता तुला देऊन टाकलेलं म्हणे. जेव्हा ते म्हणाले आणि जेव्हा माझ्या केबिनमध्ये त्यांनी एंट्री केली आणि त्यांनी पाहिली चिवताई कविता, त्यांना खूप बरं वाटलं. तेव्हा मी म्हटलं सर, या कवितेने मला बदललेलं आहे, प्रत्येकाच्या घरात ती असली पाहिजे. त्या कवितेमध्ये एक सुंदर वाक्य आहे. मंगेश पाडगावकर म्हणतात, तुलना करत बसायची नसते ग, प्रत्येकाचं वेगळं पण असतं ग. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे, प्रत्येक माणूस हा वेगळा आहे. आपण कारण नसता आपली तुलना दुसऱ्यांबरोबर करत असतो आणि दुःख वाढून घेत असतो. त्यामुळे तुम्ही स्वतःला आतून समजणं फार आवश्यक आहे की मी एक महत्वाची मौल्यवान व्यक्ती आहे. ज्या माणसाला असं वाटतंय
की मी एक जगण्यायोग्य व्यक्ती आहे, तर हा सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वातला पॉझिटिव्ह इनर फेज झाला. कारण की हा निसर्ग अतिशय निष्ठुर आहे, तिथं दया मागा लागत नाही. आता माझं वय वर्ष 70 आहे आणि आतापर्यंत मी चांगला जिवंत आहे, म्हणजे निसर्गाने मला जगण्याची एक सँक्शन दिलेली आहे. हा विचार स्वतःला पटणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या मनातला जो काही इन्फिनिटी कॉम्प्लेक्स असेल तो काढणं अत्यंत आवश्यक आहे. विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात, खुद को कमजोर समजना ये दुनिया का सबसे बड़ा पाप आहे. जगातलं सर्वात मोठं पाप स्वतःला कमी लेखणे हे आहे. त्यामुळे मनापासून इच्छा आहे तुम्हाला सांगायचे वाटतं की तुम्ही मौल्यवान आहात, स्वतःला कमी लेखू नका. म्हणजे हा झाला पॉझिटिव्ह इनर फेस. आपल्याला जर असं वाटत असेल की मी एक प्रभावी आणि एक आकर्षक व्यक्ती आहे, तर हा सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वातला पॉझिटिव्ह इनर फेस झाला, विधायक स्वप्रतिमा झाली. आचार्य अत्रे, लाल बहादूर शास्त्री जे दिसायला अतिशय व्यवस्थित नव्हते, पण जेव्हा ते बोलायचे चालायचे एक प्रभावी आकर्षक व्यक्तिमत्व होतं. यशवंतराव चव्हाणांच्या बाबतीत अशीच एक गोष्ट आहे, न्यूजपेपरमध्ये वाचण्यात आली की 1920 सालीची गोष्ट आहे. 1920 साली यशवंतराव चव्हाण हे 8वीत असताना शाळेमध्ये इन्स्पेक्टर आले, तपासणीस आले आणि प्रत्येक मुलाला विचारलं की बा तुला मोठेपणे काय व्हायचंय, तुला मोठेपणे काय व्हायचंय. तेव्हा कोणी म्हणे मी शिवाजी सारखा होणार आहे, कोणी म्हणे मी टिळक सारखा होणार आहे. कारण की त्यावेळेस काही ऋतिक रोशनचा जमाना नव्हता. आता मुलांना विचारायचं की काय होणार आहे, तर तो म्हणतो मी ऐश्वर्या होईल, ऋतिक रोशन होईल. जेव्हा या 8वीतल्या मुलाला विचारलं यशवंतरावाला की बाळा तुला मोठ्यापणे काय व्हायचं आहे, तेव्हा 8वीतला हा मुलगा म्हणाला, अतिशय आत्मविश्वासाने म्हणाला, मला यशवंतराव चव्हाण व्हायचंय. बघा, 8वीतला मुलगा स्वतःला लहानपणापासून अतिशय मौल्यवान समजायचा, म्हणून तर पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. नाही तर आपण काही माणसाच्या बाबतीत म्हणत असतो ना, बस हा दिसायला धडधाकट आहे, डोळी नाकी चांगली आहे, पण इतका आत्मविश्वासीने आणि इतका लेंबट आणि इतका बावळट आहे की त्याच्याबद्दल काही आकर्षणच वाटत नाही. नाकावर जर माशी पडली तर ती माशी सुद्धा त्याला हलवता येणार नाही, इतकं लेंबट आणि इतकं बावळट वाटत असतं. असंही आपण एका व्यक्तिमत्वाच्या बाबतीत म्हणत असतो. मी मोठमोठी उदाहरणं घेणार नाही, एक जवळचं उदाहरण घेईल. मी पुण्याला ILS लॉ कॉलेजला होतो. ILS लॉ कॉलेजला लॉ करत असताना आम्हाला एक सर होते जे दिसायला अतिशय कुरूप, म्हणजे आपण लहान पोराला म्हटलं ना, हे तुला बोकाडा बघायचा का, बोकाडा म्हणजे ते सर, म्हणजे एकदम काय कुट्ट, देवीवरचे व्रण, अर्ध टक्कल. पण जेव्हा ते बोलायचे, चालायचे, वागायचे, त्यांच्या बोलण्यातून, चालण्यातून, वागण्यामधनं अतिशय एक मोठा आत्मविश्वास होता, एक चुंबकीय व्यक्तिमत्व ते वाटायचं. प्रत्येक मुलाला असं वाटायचं की त्या सरांबरोबर राहिलं पाहिजे, कारण की ते सर स्वतःला आतून प्रभावी आणि आकर्षक समजायचे. तर तुम्ही दिसायला कसे असा, तुम्ही काही ऍप्लिकेशन नव्हतं केलं किंवा मी काही ऍप्लिकेशन नव्हतं केलं की मला ना मला डोळे हे ऐश्वर्या राय सारखे, नाक सलमान खान सारखं असं दे, असं काही नसतं. त्यामुळे दिसायला आपल्या हातात नसतं. तुम्ही काही देवाला ऍप्लिकेशन नव्हतं केलं, त्यामुळे जे मिळाले ते आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. पण तुम्ही आतून स्वतःला जर प्रभावी आणि आकर्षक समजले तर तुमच्या बोलण्यातून, चालण्यामधनं एक वेगळा तेज, एक आत्मविश्वास दिसत असतो. त्यामुळे तुम्ही कोंबड्यासारखं जर काम करत असाल तर तुम्हाला गरुडासारखी झेप घेता येणार नाहीये. तुम्हाला जर गरुडासारखी झेप घ्यायची असेल तर गरुडासारखाच विचार केला पाहिजे. स्वतःला आतून असं एक मौल्यवान, प्रभावी आणि आकर्षक समजणं, हा झाला खऱ्या अर्थाने एक विधायक स्वप्रतिमा. इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की माझ्यामध्ये भरपूर आत्मविश्वास आहे. तुम्ही म्हणाल ओ सर, तो आत्मविश्वास असावा, तो कॉन्फिडन्स असावा, पण तो काय नसावा? बरोबर, ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. आत्मविश्वास असावा पण तो ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. काय प्रकार आहे हा ओव्हर कॉन्फिडन्स? माझं एक वाक्य तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा, ओव्हर कॉन्फिडन्स इज ऑलवेज बेटर दॅन नो कॉन्फिडन्स. आय रिपीट, अति आत्मविश्वास हा आत्मविश्वास नसल्यापेक्षा कधीही बरा. कारण की अति आत्मविश्वास नसल्यापेक्षा कधीही बरा, कारण की ओव्हर कॉन्फिडन्स वाला मुलगा, माणूस काहीतरी तर करतो. नो कॉन्फिडन्स वाला माणूस आयुष्यात काहीच करत नाही. जो आयुष्यात काहीच करत नाही तो चुका करत नाही. जो आयुष्यात चुका करत नाही तो केव्हा जन्मला केव्हा मेला त्याच्याशिवाय कोणालाच कळत नाही. आयुष्यात बिनधास्त चुका करा. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल तर तुम्ही बिनधास्त चुका करा, 1000 चुका करा, पण एक चूक 1000 वेळा करू नका. ज्या माणसाला चुका करतो त्या माणसाला चुका दुरुस्त करण्याची सिस्टीम सुद्धा मनामध्ये इम्प्लिमेंट केलेली असते. मी सुझुकी कंपनीमध्ये गेलो होतो सेमिनारला, तर त्या सुझुकी कंपनीच्या गेटवर एक सुंदर वाक्य मला वाचायला मिळालं. ते वाक्य असं होतं, वी इनकरेज ए पीपल मेकिंग अ मिस्टेक. आम्ही लोकांना सांगतो चुका करा. वी इनकरेज ए पीपल मेकिंग अ मिस्टेक बट वन मिस्टेक ओनली वन्स इन लाईफ टाइम. एक चूक आयुष्यात एकदाच, ती पुन्हा करू नका. 97%
पीपल आर हिस्ट्री रीडर अँड 3% हिस्ट्री मेकर. जर इथे बसल्या प्रत्येक माणसाला असं वाटतंय मला हिस्ट्री मेकर व्हायचंय, तर आयुष्यात बिंदास चुका करा, पण ती चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. मध्ये एक न्यूजपेपरमध्ये एक स्टोरी वाचण्यात आली आईन्स्टाईनच्या बाबतीमध्ये. आईन्स्टाईन एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाला गेले, मोठे शास्त्रज्ञ ते. तिथं गेल्यानंतर तिथले जे मॅनेजर होते त्यांनी त्यांचं वेलकम केलं, त्यांना सगळी इन्स्टिट्यूट दाखवली, सगळं केबिन दाखवलं. आणि त्या मॅनेजरने विचारलं आईन्स्टाईनला, सर इज एव्हरीथिंग इज ऑल राईट, सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या आहेत? आईन्स्टाईन म्हणले येस एव्हरीथिंग इज ऑल राईट एक्सेप्ट वन थिंग, सगळ्या गोष्टी एकदम छान आहे, पण एक गोष्ट मला काही आवडली नाही, ती म्हणजे तुझ्या केबिनमध्ये जो काही डस्टबिन ठेवलेला आहे ना, तो डस्टबिन अतिशय छोटा आहे. कळालं याचा अर्थ? की शोध एका रात्रीतून लागत नसतात, खूप चुका केल्यानंतर शोध लागत असतात. आईन्स्टाईन सारखा एवढा मोठा माणूस सांगतोय चुका करा, तर आपल्याला चुका बिंदास केल्या पाहिजे, पण ती चूक पुन्हा होणार नाहीये याची काळजी ही सातत्याने घेतली पाहिजे. मी सातत्याने यशस्वी होईल हा सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वातला पॉझिटिव्ह इनरफेस झाला, विधायक स्वप्रतिमा झाली. कारण की हिप्पोक्रेटस, ज्याला फादर ऑफ मेडिसिन असं म्हटलं जातं, वैद्यकीय शास्त्राचा जनक, ज्याने मेडिसिनचा शोध लावला, तो 2400 वर्षापूर्वी 2400 वर्षापूर्वी म्हणालेला आहे की माणसाचं यश आणि अपयश आपल्या मेंदूतून निर्माण होतं, माणसाचं सुख आणि दुःख आपल्या मेंदूतून निर्माण होतं. जर माझ्या मेंदूतून सुख आणि दुःख, माझ्या मेंदूतून यश आणि अपयश जर निर्माण होत असेल, तर मी स्वतःला सांगेल की मागच्या वर्षी मला यश मिळालेलं आहे, या वर्षी पण मी यशस्वी होणार आहे, सातत्याने पुढे यशच मिळवणार आहे, सातत्याने आनंद मी मिळवणार आहे, हे स्वतःला आतून अंतर्मनामध्ये सांगणं अत्यंत आवश्यक आहे. याला म्हणतात विधायक स्वप्रतिमा, पॉझिटिव्ह इनरफेस. जर आपल्या खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असेल तर या पद्धतीनेच विचार करणं आवश्यक आहे. आणि जर खऱ्या अर्थाने जर कुठल्याही वयामध्ये जर आपल्याला व्यक्तिमत्वाचा फार आमूलाग्र बदल घडवायचा असेल तर एक रामबाण उपाय आहे. काय हा रामबाण उपाय? जो मला वयाच्या म्हणजे मी 10वी पास झालो आणि जेव्हा कॉलेजला आलो 11वीला तेव्हा हा मला मिळाला. तो नियम असा आहे की ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट मुद्दाम करा. वाक्य काय आहे? ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट मुद्दाम करा. आपण बऱ्याचशा गोष्टीला घाबरत असतो, ज्या गोष्टीला घाबरण्याची गरज नाहीये त्या गोष्टीला आपण सातत्याने घाबरत असतो. आणि नियम अतिशय सोपा आहे की ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट मुद्दाम करा. मला माझ्या एका मित्राने सांगितलं होतं, त्याला विचारलं की तुला कसली भीती होती रे? तो म्हणे मला आहे ना माझ्या वडिलांचीच भीती होती म्हणे. वडिलांसमोर गेलो की मला काहीच बोलता यायचं नाही. म्हटलं तुला कोणी सांगितलं? म्हणे आमच्या एका दूरच्या नातेवाईकाने हा नियम सांगितला, ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट मुद्दाम कर. म्हटलं गेली का तुझी भीती? म्हणे गेली ना. म्हणे काही नाही म्हणे, मी वडिलांसमोर जायचो, वडील माझे काय, मी म्हणायचो काहीच नाही, निघून यायचो. पुन्हा वडिलांसमोर जायचा, वडील माझे काय रे, हा म्हणायचं काहीच नाही, निघून यायचो. त्याची भीती नाही गेली. आता मी कॉलेजला असताना मला सर्वात मोठी भीती होती ती म्हणजे मुलींशी बोलण्याची भीती. मी मुलींशी बोलायला प्रचंड घाबरायचो. 11वीला नियम कळाला की ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट मुद्दाम करा. मी वर्गातल्या मुलींकडे जायचो, तिला म्हणायचो एक्सक्यूज मी, ती माझी काय, मी म्हणायचो काहीच नाही, निघून यायचो. असं करत करत ती भीती गेली, कॉन्फिडन्स वाढला. मग वर्गामध्ये सरांनी प्रश्न विचारले, उत्तर येत असो किंवा नसो, माझा हात वरती, सर माझे सांग, मी उभा राहायचो, तत बाबा म्हणायचो, खालती बसून घ्यायचो. मग अशी करत करत कॉन्फिडन्स वाढत गेला. मग सर उद्या काय शिकवणार आहे? अरे सर हा उद्या टॉपिक शिकवणार आहे, आधीच अभ्यास करा. पुन्हा अभ्यास करून मग इतकी भीती गेली की मुद्दाम सरांना प्रश्न विचारतो, सर समजलं नाहीये. या पद्धतीने करत करत ज्यावेळेस स्टेजवर मी बोलायला अतिशय घाबरायचो. मी इथं 1-1 मिनिट 2-2 मिनिट यायचो, काहीतरी बोलायचा प्रयत्न करायचो. असं करत करत आज सुंदर स्टेजवर बोलायला लागलेलो आहे. नियम अतिशय सोपा होता की ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट मुद्दाम करा. पण ज्याला घाबरण्यासारखं नाही ती सापाला घाबरणं नॅचरल आहे. नाही तर नियम सांगितला ज्या गोष्टीची भीती वाटते म्हणून उद्या सापाला पकडू नका, मला पुन्हा पुढच्या वर्षी वसन व्याख्यानमालेमध्ये बोलवणार नाही. तर जगामध्ये सर्वात मोठी भीती कुठली हो? जगामधली सर्वात मोठी भीती कोण सांगेल? की याच्यापेक्षा मोठी भीतीच नाहीये, मृत्यूची. व्हेरी गुड. मी मेलो तर आपण केव्हा ना केव्हा तरी मरणार आहे. मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो, ज्या दिवशी तुम्ही मराल, जो कुठला दिवस असेल, त्या दिवशी तुम्हाला मुळीच दुःख होणार नाही. कारण की तुम्ही मेला आहात हेच तुम्हाला कळणार नाही. आणि मी अरे मी मेलोय वर का, असं काही नाही कळणार तुम्हाला. आणि भूत वगैरे होते, ही सगळ्या अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे सांगायचा मुद्दा काय की ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट मुद्दाम करा. म्हणजे ज्या गोष्टीला घाबरण्यासारखं नाहीये त्या गोष्टी जर आपण ठरवून केल्या तर सगळ्या प्रकारच्या भीती आणि खऱ्या प्रकारे व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो.
बघा, मी तुम्हाला थोडंसं आता यश आणि अपयशाबद्दल सांगेल. मी तुम्हाला अशा माणसाचा इतिहास सांगतो ज्याने आयुष्यामध्ये सातत्याने अपयशच बघितलं. तुपे सरांना त्यांचं नाव नक्कीच माहिती असेल, कारण की अतिशय नावाजलेलं हे नाव आहे. बघा, या माणूस 21 वर्षाचा असताना त्याला व्यवसायामध्ये तोटा आला. 22व्या वर्षी तो विधिमंडळाची निवडणूक हरला. 24व्या वर्षी तो पुन्हा व्यवसायामध्ये अपयशी ठरला. 26व्या वर्षी ऐन तरुणात त्याची पत्नी वारली. 27व्या वर्षी त्याने तो नैराश्याने पार खचून गेला. त्याला डॉक्टरच्या ट्रीटमेंटची आवश्यकता पडली. वयाच्या 34व्या वर्षी तो संसदेची विधिमंडळाची निवडणूक हरला. 45व्या वर्षी पुन्हा सिनेटचं इलेक्शन हरला. 47व्या वर्षी तो उपराष्ट्रपती पदाचे त्याचे प्रयत्न असफल झाले. वयाच्या 49व्या वर्षी तो पुन्हा सिनेटचं इलेक्शन हरला आणि वयाच्या 52व्या वर्षी तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. अब्राहम लिंकन त्याचं नाव. अब्राहम लिंकनला आपण अपयशी म्हणू का? नाही, तो यशस्वी झाला. पण त्यांच्या जागी आपण असतो तर आपण काय केलं असतं? आपण एकदा प्रयत्न केला असता, दुसऱ्यांदा प्रयत्न केला असता, तिसऱ्यांदा प्रयत्न केला असता आणि काय म्हटलं असतं? माझ्या नशिबात नाहीये, माझ्या भाग्यात नाहीये. माझं एक वाक्य तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा, भाग्य त्यालाच मदत करतं जो स्वतःची मदत करतो. नशीब त्यालाच मदत करतं जो स्वतःची मदत करतो. स्वतःची मदत करणं म्हणजे काय? आयुष्यातल्या अडचणी स्वतः सोडवणे. एक सुंदर शेर आहे. आपण बऱ्याच गोष्टी या नशिबावर, भाग्यावर, ज्योतिषावर, या रेषांवर ढकलून देत असतो. अपने हाथों की लकीरों को क्या देखते हो, अपने हाथों की लकीरों को क्या देखते हो, नसीब तो उनके भी होते हैं जिनके हात नहीं होते. त्यामुळे नशीब वगैरे हे सगळ्या हे जे लोकांना अपयश हवं असतं ना, त्यांचे शब्द आहेत. त्यामुळे ज्याला असं खराबपासून मनापासून वाटतंय की मला काहीतरी वेगळं घडायचं आहे, तर त्या कष्टाशिवाय वेगळा विचार करण्याशिवाय पर्याय नाहीये. कारण की तुम्ही स्वतः जसे विचार कराल तसेच तुम्ही एकतर असणार आहात किंवा तसेच दिवसेंदिवस घडत जाणार आहात. तुम्हाला वाटतंय मी पराभूत होणार आहे, तुम्ही पराभूत होणार आहात. तुम्हाला वाटतंय मला नीट बोलता येणार नाही, तुम्हाला नीट बोलता येणार नाही. तुम्हाला वाटतंय माझ्या आयुष्यात दुःखच दुःख आहे, तुमच्या आयुष्यात दुःखच राहणार आहे. कारण की यश आणि अपयश हे आपल्या माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असतं. सुख आणि दुःख आपल्या मेंदूच्या विकासातून, आपल्या मेंदूपासून निर्माण होत असतं. त्यामुळे मनापासून स्वतःला सांगा की मी सातत्याने आनंदी राहणार आहे. आनंदी राहणं हा माझा खऱ्या अर्थाने धर्म आहे. इतिहासातली पानं जर उलगडली तर तुम्हाला कळेल की खूप माणसांनी संघर्षातून ते मोठे पुढे गेलेले आहेत. हाती ज्यांच्या शून्य होतं असं एक सुंदर पुस्तक माझ्या वाचनात आलं. त्याच्यामधलं काही मी रेफरन्सेस सांगतो की बघा हे माणसं कशी घडत गेली. जे माणसं म्हणतात ना आम्ही काय मध्यमवर्गीय आहोत, आम्हाला एक वेळ खायची पण परिस्थिती नाही आहोत, तर त्या लोकांसाठी हे वाक्य आहेत, हे सगळे उदाहरणं आहेत, नावं आहेत. बघा, गदी माडगुळकर शाळेत असताना उदबत्त्या विकायचे. बिस्किट काय असतं वयाच्या 15व्या वर्षापर्यंत त्यांना माहित नव्हतं. त्यांनी गीत रामायण लिहिलं. APJ अब्दुल कलाम विद्यार्थी देशामध्ये रेल्वे स्टेशनवर वर्तमानपत्र विकायचे. जिद्दीने शिकले, जिद्दीने ठरवून शास्त्रज्ञ झाले. कोइन्सिडेंटली नाही, ठरवून ते शास्त्रज्ञ झाले. पुढे भारताचे राष्ट्रपती झाले. लता मंगेशकर वडील वारल्यानंतर वयाच्या 12व्या वर्षी कोल्हापूरच्या स्टुडिओमध्ये नोकरी करायची. कष्टामध्ये दिवस काढले. पुढे त्यांना भारतरत्न मिळाला. MF हुसेन मुंबईच्या फुटपाथवर सिनेमाची पोस्टर रंगवायची. पुढच्या आयुष्यात त्यांची 100 चित्र 100 करोडला विकली गेली. सुशील कुमार शिंदे सोलापूरच्या कोर्टामध्ये शिपाई होते. नोकरी करताना ठरवून जिद्दीने त्यांनी LLB केलं. पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शेक्सपियर खाटीखान्यामध्ये ते नोकरी करायचे. नाट्यगृहाच्या आवारामध्ये ते घोडागाडी सांभाळायचे. जिद्दीने ठरवून ते नाटककार झाले. चार्ली चॅप्लिन प्रचंड गरिबी अनुभवली माणसाने. विद्यार्थी दशेमध्ये असताना तो फुलं विकायचा. पुढे ठरवून तो विनोदी नाटककार झाला, अभिनेता झाला. स्टीव्ह जॉब हे नाव कदाचित तुम्हाला माहिती नसेल. स्टीव्ह जॉब हे असे व्यक्ती आहे, हा कोकच्या रिकाम्या बाटल्या विकून, भंगारला विकून जे काही पैसे यायचे त्या पैशामधनं हा एका वेळेचं जेवण करायचा आणि एक वेळेचं तो फी साठी पैसे साचवायचा. कुठल्या फी साठी? की त्याला संगणक शिकायचं होतं, कॉम्प्युटर शिकायचं होतं. कॉम्प्युटर शिकण्यासाठी तो भंगारमध्ये जायचा, तो बाटल्या विकायचा आणि त्यातून तो पुढे मोठा एक ऍपल नावाच्या कंपनीचा मालक झाला. ऍपल नावाची जगातली सर्वात मोठी संगणक जी काही इन्स्टिट्यूट आहे ती या स्टीव्ह जॉबची आहे. धीरूभाई अंबानी तर सगळ्यांनाच नाव माहिती आहे. सुरतमध्ये सतरंजी विकायचा, पेट्रोल पंपावर नोकरी करायचे. पेट्रोल टाकता असा नाही विचार केला की मला 300 रुपयाचा पगार 500 रुपयावर कसा होईल. त्याने हा विचार केला की आपलं स्वतःचं असं औद्योगिक साम्राज्य होऊ शकतं का. आणि त्यातून त्याने एकाच आयुष्यामध्ये मोठं रिलायन्स सारखं आयुष्य, मोठं एक
औद्योगिक साम्राज्य उभं केलं. त्यामुळे सामान्य माणूस म्हणून सगळेच जगतात. आज जगाला, आज भारताला गरज आहे असामान्याची. असामान्य व्यक्ती कोण जन्माला येत नसतं. असामान्य ठरवून बनायचं असतं, स्वतःला घडवायचं असतं की मला असामान्य घडायचंय. तुम्ही आनंदीबाई जोशींचं नाव ऐकलेलंच असेल. भारतातली पहिली महिला डॉक्टर. जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा तिला मराठी सुद्धा लिहिता वाचता येत नव्हतं. लग्न झाल्यानंतर ती शिकली, त्यानंतर इंग्रजी शिकली, त्यानंतर इंग्रजी धडे घेतली आणि मग त्या अमेरिकेत गेल्यात. अमेरिकेतून आल्यात तर भारतातल्या पहिला महिला डॉक्टर म्हणूनच त्या आल्या. त्यामुळे आपण उगाच काही गोष्टींचा बाऊ करत असतो, शिक्षणाचा बाऊ करत असतो. पण जर आपण आज जर ठरवलं तर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये खूप असं काही वेगळं करू शकतात. गरीब असून लोक जगविख्यात शास्त्रज्ञ झालेले आहेत, कलाकार झालेले आहेत, मोठमोठे पेंटर झालेले आहेत, धनवान झालेले आहेत. तर आपण सुद्धा नक्की होऊ शकत असतो. हा सर्वात महत्वाचा मुद्दा इथं आहे. थोडंसं आता वेगळ्या याच्याकडे येतो, ते म्हणजे आपले ॲटिट्यूड्स, आपले दृष्टिकोन. दृष्टिकोन म्हणजे काय? आज सगळेजण खरं म्हणजे डॉक्टर लहानगेंना ऐकायला आलेले आहेत दृष्टीच्या संदर्भात. हाच प्रश्न विचारतो की दृष्टी म्हणजे काय? दृष्टिकोन म्हणजे स्वतःला कडे बघण्याचा दृष्टिकोन, लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन. जर खऱ्या अर्थाने आपला विकास करायचा असेल तर हा दृष्टिकोन कसा असला पाहिजे? चांगले पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कसे बनवायचे? मी मगाच सांगितलं, माणसाचं सुख आणि दुःख आपल्या मेंदूतून निर्माण होत असेल तर मी माझ्या मेंदूमध्ये चांगले पॉझिटिव्ह दृष्टिकोन ॲटिट्यूड टाकणार आहे. यू कॅन्ट चेंज अदर्स. तुम्ही दुसऱ्यांना बदलू शकत नाहीये. फर्स्ट यू चेंज, ऑटोमॅटिकली आजूबाजूचे लोक बदलणार आहेत. आणि त्यासाठी जर खऱ्या अर्थाने पॉझिटिव्ह विचार करायचा असेल तर दुसऱ्यांना दोष देणं टाळा, आपला भूतकाळ विसरा. दोष देणारी माणसं हे स्वर्गात गेली तरी दोष देणारी असतात. मिस्टर कार्नेल एक फार मोठा असा एक इंडस्ट्रियलिस्ट होऊन गेला. एक काळ असा होता तो की फुटपाथवर झोपायचा आणि एक काळ असा आला की तो स्टील कंपनीचा मालक झाला. एका पत्रकाराने त्यांना विचारलं त्या कार्नेलला की तुमचा यशाचं रहस्य काय? तो म्हणे माझं यशाचं रहस्य म्हणजे लोक आहेत. पत्रकाराने विचारलं की तुम्ही लोकांशी कसं वागतात? तेव्हा तो म्हणाला की लोकांशी वागणं म्हणजे सोनं खंदण्यासारखं आहे. 1 ग्रॅम सोनं काढण्यासाठी हजारो मातीचा कचरा काढावा लागतो, तेव्हा कुठे 1 ग्रॅम सोनं येत असतं. तुम्ही लोकांकडे कसं पाहतात? लोकांमध्ये दडलेलं सोनं पाहतात की त्याच्यातला कचरा पाहतात? हा शेवटी तुमचा दृष्टिकोनावर आहे, तुमच्या ॲटिट्यूडवर आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटी सगळ्यांनी ऐकलेली असेल. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल, तुम्हाला जर जॉब हवा असेल तर तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये 85% 85% तुमचे दृष्टिकोन कसे आहेत? पॉझिटिव्ह. मी मोठ्या झालो की हे करेल, ते करेल, असं करेल, तसं करेल, मग मी आनंदी होईल. तो मुलगा शाळेतून कॉलेजला जातो, तो म्हणतो कॉलेज कंप्लीट झालं की मी हे करेल, ते करेल, असं करेल, तसं करेल, मग मी आनंदी होईल. तो कॉलेज कंप्लीट करतो, तो म्हणतो आता मी नोकरी मिळवेल, नोकरी मिळाली की हे करेल, ते करेल, असं करेल, तसं करेल, मग मी आनंदी होईल. त्याला नोकरी पण लागते. तो म्हणतो आता मी लग्न करेल, लग्न झाल्यानंतर हे करेल, ते करेल, असं करेल, तसं करेल, मग मी आनंदी होईल. त्याचं लग्न होतं, तो म्हणतो आता मी मुलांना वाढवेल, मुलांना वाढवल्यानंतर मग मी हे करेल, ते करेल, असं करेल, तसं करेल, मग मी आनंदी होईल. मुलं मोठी होतात, तो म्हणतो आता त्यांचं लग्न होईल, त्यांना नोकरी लागेल, त्याच्यानंतर मी हे करेल, ते करेल, असं करेल, तसं करेल, मग मी आनंदी होईल. ते मुलं चांगल्या नोकरीला लागतात, तो म्हणतो आता मी रिटायर होईल. रिटायर झालं ना की रिटायर झाल्यानंतर मग खूप वेळ, मग मी हे करेल, ते करेल, असं करेल, तसं करेल, आणि मग मी आनंदी होईल. आणि जेव्हा तो रिटायर होतो तेव्हा तो पाहतो, अरे मला जगायचंय म्हणता म्हणता, मला आनंदी राहायचं म्हणता म्हणता सगळं आयुष्य असं निघून गेलंय. त्यामुळे जर आणि तर हा अतिशय पुढे मोठा घातक आहे. वेळेवर काम करा. आपल्याला वाटतंय ही गोष्ट आता होणं आवश्यक आहे, मी करू शकतो, तर हा इथं विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी डेव्हलप अन ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. आपण ज्या सिच्युएशन मध्ये आहे त्या सिच्युएशन मध्ये खरं म्हणजे आनंदी राहायला पाहिजे. आपल्याला दुसऱ्याचं ताट भरलेलं वाटतं, आपल्या दुसऱ्याचीच बायको सुंदर वाटत असते, तर आपण ज्या सिच्युएशन मध्ये आहे, ज्या कुटुंबात आहे, त्यात खऱ्या पद्धतीने आनंदी राहणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की जी सिच्युएशन आहे त्यात रडत बसू नका. म्हणजे एक डॉक्टर, आता असं झालं एका गोष्टीसारखं, एक डॉक्टर होते. ते डॉक्टर समोर खूप दारुडे बसले होते आणि त्यांना सांगत होते की दारू पिल्याचे किती दुष्परिणाम असतात. आणि त्यांनी 2 काचेचे ग्लास घेतले, एका काचेच्या ग्लासमध्ये दारू टाकली, एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी टाकलं, दोन्ही याच्यामध्ये किडे टाकले दोन्ही ग्लासमध्ये आणि टाकलं, हे बघा या पाण्याच्या ग्लासमध्ये जे किडे आहेत ते जिवंत राहिलेले आहेत आणि या दारूच्या ग्लासमध्ये जे किडे आहेत ते मेलेले आहेत. यातून तुम्ही काय शिकतात? तेवढ्यात एक दारुडा उभा राहिला आणि म्हणाला, यातून आपण असं शिकलो डॉक्टर साहेब की दारू पिल्याने पोटातले किडे मरतात. तर
मला असं सांगायचं की ज्या सिच्युएशन मध्ये आहे त्या सिच्युएशन मध्ये राहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे दुःख राहत बसू नका, ती बदलायचा नक्कीच प्रयत्न करा. पण ज्या सिच्युएशन मध्ये आहेत, ज्या गोष्टी बदलण्यासारख्या नाहीत, त्या मनापासून आनंदाने ऍक्सेप्ट करा. त्यासाठी एक सुंदर प्रार्थना रोज देवाकडे म्हणा. डॉक्टर आनंद नाडकर्णी हे माझे खरे गुरु आहेत, त्यांनी ही प्रार्थना दिली. ती प्रार्थना अशी आहे, रोज देवासमोर म्हणण्यासारखी आहे. हे देवा, हे निसर्गा, ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्याची मनाची प्रसन्नता मला दे. ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्याची मनाची प्रसन्नता मला दे. ज्या परिस्थितीला मी बदलू शकतो ते बदलण्याचं धैर्य मला दे. आणि या दोघांमधील भेद जाणण्याचं ज्ञान मला दे. की कुठली परिस्थिती मी बदलू शकतोय, कुठली परिस्थिती मी बदलू शकत नाहीये. माझं लग्न झालं, माझी सासूला मी बदलू शकतोय का नाही बदलू शकत आहे, मग मनापासून ऍक्सेप्ट करा. पण कुठली परिस्थिती मी बदलू शकतोय, अरे येस मी ह्या गोष्टी करू शकतोय. मला मनात वाटलं की अरे जे रस्त्यावरची मुलं आहेत त्या मुलांना कोणीच शिकवत नाहीयेत. आज भारतामध्ये 40% ड्रॉपआउट रेशोचं प्रमाण आहे. मी 40% ड्रॉपआउट रेशो बदलू शकतोय का नाही बदलू शकत आहे, पण काही प्रमाणात नक्की बदलू शकतो असं मला वाटलं. म्हणून तर मग मी जे मुलं शाळेत जात नाही तर शाळा तुमच्या दारी आणली, हा विचार मी आणला आणि ती आज भारतातली पहिली बस मी बनवली. म्हणजे मी जे बदलण्याची ताकद आहे ते धैर्य मी देवाकडे मागितलं. त्यामुळे या दोघांमधला भेद जाणण्याचं सुद्धा ज्ञान देवाकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. नेल्सन मंडेला सगळ्यांनी नाव ऐकलं असेल. वय वर्ष 70 जे व्यक्ती इथं बसलेले आहेत त्यांच्यासाठी खरं ऐकण्यासारखी गोष्ट आहे नेल्सन मंडेलाची. नेल्सन मंडेलांनी लॉंग वॉक टू फ्रीडम या पुस्तकात म्हटलेलं आहे, त्यांच्या आत्मचरित्रात. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील 10,000 दिवस या व्यक्तीने तुरुंगामध्ये घालवलेत. आजूबाजूची परिस्थिती अतिशय खडतर होती. स्वतःच्या विचारांना बांधून राहणं आणि मनाची हिंमत ढळू न देणं एवढंच नेल्सन मंडेलाकडे होतं. परिस्थितीच्या खडतरपणाला तो व्हायला गेला नाही, परिस्थितीला शरण गेला नाही. म्हणून सुटका झाल्यानंतर वर्ष 71, वयाच्या 71व्या वर्षी जेव्हा तुरुंगातून नेल्सन मंडेलाची सुटका झाली तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य जगाला असं होतं की बघा की माझ्या आजपासून मला नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे, माझ्या नवीन जगण्याची नव्या उमेदीची आजपासून सुरुवात झालेली आहे. आणि त्यानंतर त्या व्यक्तीने काम केलं आणि त्यानंतर त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. आपण 71व्या वर्षी मरणाची तयारी करतो आणि हा व्यक्ती म्हणतोय की मला आजपासून नवीन आयुष्य मिळालेलं आहे, आता मी काम करेल, आणि त्यानंतर त्याला नोबेल मिळालं. म्हणजे काय आहेत ही व्यक्ती, हे विचार हे सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे आयुष्यात आपण परिस्थिती नाही निवडू शकत. आपण निवडली काही परिस्थिती नाही, ही रेडीमेड मिळालेली आहे. पण आयुष्यात आपण एक गोष्ट नक्कीच निवडू शकतो, ते म्हणजे आपले विचार, ते म्हणजे आपले ॲटिट्यूड, ते म्हणजे आपले दृष्टिकोन. आणि आपण चांगले विचार निवडून आलेल्या परिस्थितीवर नक्कीच मात मिळू शकतो. हा सर्वात महत्वाचा मुद्दा इथं आहे. आतापर्यंत मी सगळ्यांना व्यक्तिमत्व विकासाबद्दल सांगितलं. आता शेवटचे 15 मिनिटं मी इथे घेणार आहे, ते म्हणजे या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये आड येणारे जे ताणतणाव असतात ते ताणतणाव एक 10 ते 15 मिनिटात मी सांगतोय आणि मग इथे मी थांबत आहे. खरं म्हणजे ताणतणाव हे आपल्याला येतातच का, हे टेन्शन्स का येतात, हे नक्की काय असतं, जरा याचा विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ताणतणाव टेन्शन्स हे ए टाईपच्या व्यक्तींना येत असतं. आता ए टाईपची व्यक्ती म्हणजे काय, ए टाईपच्या व्यक्तींच्या लोकांचा जीवन दृष्टिकोनच किंवा त्यांची विचारसरणीच ताणतणावाला पोषक असते किंवा ताणतणाव ऍक्सेप्ट करण्याची एक तयारी असते. आता ए टाईपची व्यक्ती म्हणजे नक्की कोण, जरा चेक करा आणि आपण आहोत का बघा. ती ए टाईपचे व्यक्तिमत्व म्हणजे निराशावादी, चिडचिडे, आत्मकेंद्रित, लवकर निर्णय न घेता येणारे, चंचल वृत्तीचे, प्रत्येक गोष्टीमध्ये घाई करणारे, ईर्ष्या करणारे, मस्तर करणारे, अहंकारी, अतिमहत्वाकांक्षी, अतिशंकाखोरी, नेहमी चिंता, नेहमी अस्वस्थता, अति भविष्याची काळजी. डॉक्टर फ्रीडमन यांनी ए टाईपच्या लोकांवर एक पाहणी केली, एक सर्वे केला, त्यांनी एक शोध लावला आणि या शोधामुळे त्यांना खूप मोठमोठे पुरस्कार असे मिळालेले आहेत. असा हा सायंटिफिक असं एक स्टेटमेंट मी इथं देत आहे. डॉक्टर फ्रीडमनचा शोध असा आहे, डॉक्टर फ्रीडमन म्हणतात की ए टाईपच्या व्यक्तीच्या रक्तात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाजवीपेक्षा अधिक असतं आणि ते धूम्रपान म्हणजे सिगरेट अधिक नसलं तरी किंवा धूम्रपान म्हणजे सिगरेट ओढत जरी नसलं तरी किंवा कुटुंबामध्ये किंवा घराण्यामध्ये कोणाला हार्ट अटॅक आलेला नसला तरीही त्या व्यक्तींना हृदयविकार टाळता येत नाही. हृदयविकाराचं मूळ कारण हे ए टाईपचे व्यक्तिमत्वाची जीवनशैली असते. याचा शोध लागला आणि या शोधाला त्यांना खूप मोठमोठे पुरस्कार मिळाले. म्हणजे डॉक्टर फ्रीडमननी या संशोधनामध्ये, या सर्वेमध्ये, एका रिसर्चमध्ये पुढे असं म्हटलेलं आहे
की बी टाईपची जे व्यक्तिमत्व असतात, बी टाईपची जे काही पर्सनॅलिटी असतात, ते बी टाईपचे व्यक्ती फार कमी आजारी पडतात, कारण की त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा विधायक असतो, पॉझिटिव्ह असतो. ते ताणतणावाला कमी बळी पडत असतात, पण ते ताणतणाव त्यांना कसे हँडल करायचे असतात हे त्यांना माहिती असतं. त्यामुळे ते कधी बी टाईपचे व्यक्तिमत्व यांना हृदयविकार होत नसतो. जगामध्ये भारतामध्ये 6 बिलियन माणसांपैकी 1 बिलियन माणसांना हायपर टेन्शन आहे. भारतातील 30% लोकांना वयाच्या 40व्या वर्षाच्या आत हृदयविकाराचा पहिला झटका येत असतो. 1985च्या आकडेवारीनुसार WHO ची ही आकडेवारी आहे. त्यांनी सांगितलंय की भारतात 3 नंबरचं मृत्यूचं प्रमाण जे आहे त्याचं कारण आहे हार्ट डिसीज, आणि 2015 साली 105% पर्सेंटने पुरुषांना होणार आहे आणि 95% स्त्रियांना हृदयविकाराचा झटका हा येणार आहे. आता या हार्ट डिसीजचं प्रमुख कारण जर कुठलं असेल ते म्हणजे आपली एक लाईफस्टाईल असते, जीवनशैली असते. त्यानंतर कंटिन्युअस ताणतणाव आणि त्यानंतर एक तुमचं जेनेटिक, हे 3 कार्य असतात. पण खरं काम जे असेल किंवा खरं कारण जर कुठलं असेल ते म्हणजे आपली जीवनशैली. एक मजेशीर गोष्ट आहे, आपले शास्त्रज्ञ खूप भारी असतात. शास्त्रज्ञांनी काय केलं माहिती का? आता तुम्ही ऐकलं का कधी की आपल्या कुत्र्याला हार्ट अटॅक आलाय? प्राण्यांना हार्ट अटॅक येत नाही, पण शास्त्रज्ञांनी काय केलं की शास्त्रज्ञांनी उंदीर, कुत्रा आणि सिंह या तिघांवर प्रयोग केले. त्यांना मॉडर्न लाईफस्टाईल दिली. त्या तिघांना, या 3 प्राण्यांना सातत्याने ट्रेसमध्ये, टेन्शनमध्ये ठेवलं आणि असं पाहण्यात आलं की त्या तिघांनाही मृत्यू झालेला आहे हार्ट अटॅकमुळे. म्हणजे सातत्याने ताणतणाव जर कोणालाही दिले तर हार्ट अटॅक येत असतात. मुलांमुळे मुलांच्या वेगवेगळ्या वागण्यांमुळे पालकांना ताणतणाव येत असतात, हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. आत्ताच तुम्ही सध्या रियालिटी शोचं सगळ्या टीव्ही चॅनलवर एक मोठं बूम आहे. तुम्ही एक बातमी नक्कीच वाचली असेल की गायकांच्या संधी देणाऱ्या एका संगीत कार्यक्रमाच्या निवड फेरीमध्ये मुलीची निवड झाली नाही म्हणून वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. मी किमान 5 लाखाहून अधिक मुलांना काउन्सिलिंग केलेले, ट्रेनिंग दिलेले आहेत. हे 10वीचे मुलं पाहत असतो, त्यांचे पालक प्रचंड टेन्शनमध्ये असतात. आता 10वीचा रिझल्ट लागेल. दरवर्षी माझं पेपरमध्ये एक आर्टिकल असतं, मी आत्महत्याच्या मुलांवर खूप काम करतो, की निकाल हा अभ्यासाचा, आयुष्याचा नाही. त्याच्यात मी पाहतो की मुलं का असो किंवा त्यांचे आई वडील असतो, तर मुलांपेक्षा आई वडिलांना हा मुलगा नापास झाला, मुलाला कमी मार्क पडले, मेडिकलला ऍडमिशन नाही मिळाली म्हणून हृदयविकाराचा झटका आलेला आहे, म्हणून त्याला टेन्शन आलेलं आहे. आता ही अशी मानसिक स्थिती आज कमी अधिक प्रमाणात प्रत्येक घरामध्ये आहे. या घडलेल्या घटनाने पालकांना जो काही हृदयविकाराचा झटका येत असतो, हे निव्वळ शारीरिक लक्षण जरी असतं तर खरं कारण हे चिंताग्रस्त, तणावग्रस्त असं या पद्धतीच्या बोलक्या प्रतिक्रिया असं मला वाटतं. आता हे का घडतं? स्पर्धा, खूप कॉम्पिटिशनचं जग आहे. हो काय सांगू तुम्हाला, हे वाक्य माझ्या मध्ये हे उत्तर नाहीये. मानसिक दृष्टिकोनातून विचार जर केला तर उत्तर हे नाहीये. यासाठी तुम्हाला रॅशनल इम्युनिटी थेअरी ही काय समजणं अत्यंत आवश्यक आहे. विवेकनिष्ठ मानसोपचार काय म्हणतं? ते म्हणतात जर आपल्या मानसिक ताणतणावाचं किंवा मानसिक तणावांना बाह्य प्रतिमा किंवा बाह्य परिस्थिती किंवा आजूबाजूची सिच्युएशन 100% कारणीभूत नसते. तणावाचं खरं कारण असतं ते म्हणजे आपल्या स्वतःमध्ये रुजवलेली इलॉजिकल थिंकिंग, अविवेकीय इरॅशनल थिंकिंग. डॉक्टर ॲलिस आणि बर्नॉल्ड यांनी याचा शोध लावलेला आहे. ते म्हणतात आपल्या भावना बहुतांशी आपणच जबाबदार असतो. आपल्या भावनांना, आपला दृष्टिकोन, आपली विचारसरणी हे खऱ्या अर्थाने त्रासदायक भावनांचं मूळ रिझन असतं. डॉक्टर ॲलिसने त्यांच्या जर्नलमध्ये लोकांना, पालकांना जे ताणतणाव येतात त्याची अविवेकीय दृष्टिकोनाचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. बघा पालकांच्या संदर्भातले कसे असतात, कसे विचार असतात. 1, माझ्या मुलाला, माझ्या मुलीला कुठल्याच समस्या असता कामा नये. दुसरं, मी सांगेल ते माझ्या मुलाने ऐकलंच पाहिजे. मुलाने माझं न ऐकणं किंवा अयोग्य वर्तन करणं हे फारच भयंकर आहे, ते मी सहनच करू शकणार नाही. माझा मुलगा, माझी मुलगी प्रत्येक गोष्टीत पहिल्या नंबरनेच पास व्हायला पाहिजे, सर्वोत्तमच ठरली पाहिजे. माझ्या मुलाच्या समस्येबाबत मी दिवस रात्र सातत्याने चिंता करेल. माझ्या मुलाकडनं मी सातत्याने कायम प्रेम आणि अनुमोदनाचीच मी अपेक्षा करेल. मला होणाऱ्या मानसिक त्रासाचं कारण ही माझी मुलंच आहेत. हे सगळे विचार अविवेकीय इरॅशनल थिंकिंगची आहेत. डॉक्टर ॲलिस म्हणतात भावनिक त्रास
इमोशनल डिस्टर्बन्स फक्त इररॅशनल थिंकिंग येत असतो. आणि इररॅशनल थिंकिंग आपण का करतो आणि याचं मेन कारण काय असतं, तर याचं मेन कारण असतं मनातल्या मनात स्वतःशी नकारात्मक बोलणे. आपण मनातल्या मनात आत्ता काही ना काही बोलतच असतो ना. आपण विचार करतो म्हणजे मनातल्या मनात चक्क बोलत असतो. मी विचार करतो म्हणजे काय, मनातल्या मनात तुम्ही गप्पा मारतायत. मग त्या मनातल्या मनात ज्या काही गप्पा मारतायत त्या कशा मारतायत, पॉझिटिव्ह मारतायत का निगेटिव्ह मारतायत. आणि या तुमच्या निगेटिव्ह विचारातून तुमची विचारसरणी बनते आणि त्यालाच तुम्ही नाव देता माझं जीवन तत्वज्ञान. मी अशीच आहे, मला कोणी असं बोललंच ना तर आयुष्यभर मी तिथं तोंड पाहणार नाही. हे काय येतं, हे विचारसरणी कुठून येते, हा इगो येतो कुठून, की मनातल्या मनात सातत्याने या पद्धतीचे निगेटिव्ह विचार करत असल्यामुळे येत असतं. त्यामुळे अविवेकी विचारसरणी घालवायची असेल तर इलॉजिकल थिंकिंग घालवायची असेल तर मनातल्या मनात जो तुम्ही स्वतःशी संवाद करतात ना तो विधायक करा, पॉझिटिव्ह करा. मग खऱ्या अर्थाने आयुष्य अतिशय आनंदी बनणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या मुलामुळे कुठल्याच समस्या नसल्या तो बरं झालं असतं, हे वास्तवाला धरून आहे. मी सांगेल ते माझ्या मुलांना ऐकलंच पाहिजे, हे उत्तमच आहे. पण ते वास्तवाला धरून नाहीये. जो च लागतो ना तो च काढला तर फार गोष्टी सोप्या होत असतात. गोलमन शास्त्रज्ञ म्हणतो की माणसं आपल्या मनात चुकीच्या भावनांमुळे कोलमडतात. त्यामुळे आपल्या ज्या चुकीच्या भावनांनी आपण जर कोलमडत असेल तर त्याचं कारण आहे निगेटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह परिणाम. आणि मग हा ताणतणाव घालवायचा असेल तर आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी आपण आणणं अत्यंत आवश्यक आहे. एक 4-5 छोटे टिप्स देतो आणि मी तर थांबत आहे. जर आपल्या खऱ्या अर्थाने ताणतणाव घालवायचा असेल तर पहिले टिप्स म्हणजे योग्य आहार करा. तुमच्या आहारातून ट काढून टाका. तेलकट, तुपकट, आंबट हा ट काढला की तुमचं आहार हा मेंटेन राहील. रोजचा व्यायाम हा एक्सरसाइज असणं अत्यंत आवश्यक आहे. 15-20 मिनिटाची एक्सरसाइज करत राहा. त्यानंतर शांत झोप हे तुमचं ताणतणाव अतिशय रिलॅक्स करत असतं. तुमचं मन ताणलेलं असतं, रात्री शांत झोपेने ते दुसऱ्या दिवशी सकाळी आपोआप रिलॅक्स होत असतं. पण शांत झोप घेण्यासाठी सातत्याने चांगला पॉझिटिव्ह विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर ताणतणाव घालवायचे असेल तर छंद जोपासा. इथं खूप वयस्कर ज्येष्ठ नागरिक आलेले, त्यांना सांगावं असं वाटतं की तुम्ही तुमचे स्वतःचे छंद जोपासा. बागकाम असेल, चित्रकला असेल, फोटोग्राफी असेल. चार्ली चॅप्लिनचा एक छंद होता, काय माहितीये सरांना सांगावं असं मला वाटतं, काय ते तो माहिती असेल की जिथं लोक थुंकाचे घाण करायचे तिथं ते चित्र काढायचे किंवा त्या लोकांना तिथं थुंकू नये म्हणून. हा त्याचा छंद होता, एवढा मोठा अभिनेता. तर असे काही छंद आपण जोपासू शकतात. आनंदासाठी रिक्रिएशन, मनोरंजन असेल, छानपैकी मनोरंजनासाठी नाटक असतं, नाटकाला जायला पाहिजे, पिक्चरला जायला पाहिजे. डान्स हे अतिशय फार सुंदर एक गोष्ट आहे. डान्समध्ये एक रिदम असतो, एक लय असते, त्यातून तुमचं खऱ्या अर्थाने एक प्रकारचं मनावरचे ताण जात असतात. बघा पंजाबी लोक का आनंदी असतात, कारण की डान्स हा त्यांच्या जीवनातला अविभाज्य भाग आहे. गुजराती लोक पण आनंदी असतात कारण की डान्स हा त्यांच्या जीवनातला एक अविभाज्य भाग आहे. पण महाराष्ट्रीयन माणसं फार नतरष्ट आहेत. तुम्ही नाचा आम्ही पाहतो मस्तपैकी, मग तुम्ही निरोगी राहा आणि आम्ही हे सत्संग वगैरे एवढं का चालतो, ते वाक्य काढून टाका. म्युझिक नुसतंय डिश्चाक डिश्चाक, ते मन तरुण ते नाचताय, त्या सत्संग अतिशय एक वेगळा आनंद मिळतोय. घरात करा ना सत्संग, छानपैकी म्युझिक लावा, तो एन्जॉय करा, एक मनाला एक अतिशय छानपैकी एक आनंद मिळत जाईल. त्यामुळे डान्स किंवा म्युझिक हे खऱ्या अर्थाने तुमचं ताणतणाव घालवण्याचं एक कारण असतं. त्यानंतर व्यसनांपासून दूर राहा. दारू, सिगरेट, तंबाखू या एन्झायटी प्रोन्स आहे. मी दारू पिऊ नका असं म्हणणार नाही, कारण की जगामध्ये प्रत्येक माणसाला खड्ड्यात पडण्याचा अधिकार आहे, तो तुम्ही ठरवायचं. पण मी सगळ्यांना स्टेजवरनं सांगत असतो की दारू सोडा. त्याचं एकमेव कारण असं आहे की कोण म्हणतो नाही आम्ही ना सोशल ड्रिंक करतो, आम्ही आमच्या पुरतो करतो. मग मी त्याला सांगतो तू बॉन्ड पेपरवर लिहून देतोस का की मी दारू पिल्यानंतर एक सुद्धा ऍक्सिडेंट करणार नाही. मग मी भाषणात सांगणं बंद केलं की बाबा तू दारू पिऊत जाऊ नको. काय आहे, दारू, सिगरेट ही एक एन्झायटी प्रोन्स असतं. आपल्याला वाटतं की मी सिगरेट पेले की मला एकदम रिलॅक्सेशन वाटतं. बेसिकली सिगरेट पिल्याने काय होतं, आपल्या शरीरामधले ज्या काही पेशी असतात त्या पेशीची व्हॅल्यू काय असते, पेशी प्लस निकोटीन. म्हणजे ते काय निकोटीन आपण सिगरेटनी प्रोव्हाइड करतो ते. जेव्हा निकोटीन हे पेशींना मिळत नाही, पेशी डिस्टर्ब होतात. आणि जसं आपण सिगरेट पितो ते निकोटीन मिळतं आणि आपल्याला हा काय रिलॅक्स वाटतंय, म्हणजे माझे टेन्शन निघून गेले. म्हणजे आपणच कृत्रिम असं टेन्शन वाढवायचे आणि आपण टेन्शन घालवायचे, या पद्धतीचं हे सिगरेट असतं. खरं म्हणजे दारू पिणारा माणूस कधीच म्हातारा होत नसतो, कारण की तो तरुणपणीच मरत असतो. असो, मी
खूप विद्यार्थ्यांना सातत्याने सांगत असो की दारू पिऊ नका. मला मुलं सांगतात की दारूची सवय का लागली, तर बऱ्याचशा वेळा मित्रांमुळे लागत असते. तर तू माझा खरा मित्र ना, मग माझ्यासाठी घेतलंच पाहिजे. एक सुंदर कविता आहे, एक जाम मेरे सेहत के नाम. बघा दारूवाला कसं सांगतो, मैंने तुम्हारे सेहत के लिए शराब खानों में पी है, मैंने तुम्हारे सेहत के लिए शराब खानों में पी है, मैंने तुम्हारे सेहत के लिए अपने घर में पी है, मैंने तुम्हारे सेहत के लिए इतनी बार पी है कि पीते पीते मैंने ही अपनी सेहत खराब कर ली है. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. गुटखा वगैरे याच्यापासून दूर राहायला पाहिजे. एक खरं म्हणजे मला एक स्टॅटिस्टिकल आकडा सांगायचा, पण नेमकं रेकॉर्डिंग होतंय, पण तरी पण मी सांगतो. आणि कदाचित माझ्यावर नुकसान भरपाईचा दावा वगैरे लावायचे, पण एक स्टॅटिस्टिकल सर्वे सांगतोय. हा माझा नाहीये, न्यूजपेपरमध्ये किंवा मॅगझिनमध्ये हा छापलेला हा सर्वे आहे. तो सर्वे असा आहे की गुटखा खाल्ल्याने किती कॅन्सरने माणसं मरतात. माणिकचंद खाल्ल्याचं प्रमाण, माणिकचंद खाल्ल्याने 13.73% माणसं मरतात, कॅन्सर होतो. पान पराग 8.38, विमल 4.36, तुलसी 3.4, पानकिंग 2.3, क्रेन 4.21, राजदरबार 4.8, पान पराग 1.9, राहत 1.75 आणि बादशाह 3.53. म्हणजे गुटखा पैकी 100 माणसांपैकी 65 लोकांना कॅन्सर होत आहे. हे मी नाही सांगत आहे, हे सर्वे सांगत आहे. असं एक दिवस भाषण देत असताना एक मुलगा माझ्याकडे आला. हो सर, ते तुम्ही ते सर्वे सांगितलं, द्या ना मला जरा. म्हटलं का रे? नाही बघायचंय की कमी प्रमाण कशात आहे, म्हणजे मी ते खाईल ना. म्हणजे असंही लोक असतात, म्हणजे मी सांगतो काय आणि लोक ऐकतात काय. असो, माझा मुद्दा हा आहे की बेसिकली व्यसनांपासून दूर राहायचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्हाला ताणतणाव हँडल करायचे असेल तर आयुष्यात पैसा, याचा आर्थिक व्यवस्थापन होणंही अत्यंत आवश्यक आहे. पण आयुष्यात फक्त पैसा मिळवणं एकमेव दृष्टिकोन नसू शकतो. बघा जगातले पहिले श्रीमंत माणसं, त्यांचे पुढे बघा कसे हाल झाले. स्टील कंपनीचा मालक चार्ल्स शॉप पुढे दिवाळखोर होऊन मेला. गॅस कंपनीचा मालक हार्वर्ड हा वेडा झाला. मोठा व्यापारी आर्थर क्यूटन हा पुन्हा दिवाळखोर झाला. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा प्रेसिडेंट असलेले मिस्टर रिचर्ड याला जेल झाली. वॉल स्ट्रीट हा मोठा जुगारी याने आत्महत्या केली. बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटचा प्रेसिडेंट फ्रेजर यांनीही आत्महत्या केली. आता हे लोक पैसे कमवण्यामध्ये माहीर होते, पण आयुष्य कसं जगायचं हे त्यांना माहिती नव्हतं. एक चीनी म्हण आहे, फार सुंदर म्हण आहे, तुमच्याजवळ जर 2 रुपये असतील ना, तर 1 रुपया खाण्यावर खर्च करा जो तुम्हाला जगवेल, आणि 1 रुपया हा फुलावर खर्च करा, तो कसं जगवायचं हे तुम्हाला शिकवेल. त्यामुळे या पद्धतीचा खरा विचार असणं अत्यंत आवश्यक आहे. ताणतणाव घालवायचे असेल तर वेळेचं व्यवस्थापन तुम्हाला जमणं अत्यंत आवश्यक आहे. नेब्रास्का विद्यापीठामध्ये एक हृदयरोग तज्ज्ञ होते. त्या हृदयरोग तज्ज्ञाने मानसिक ताणतणाव घालवण्याचे 2च उपाय सांगितले आणि मला खूप आवडले. तत्व नंबर 1, त्याने बघा किती सुंदर तत्व सांगितले. तत्व नंबर 1 ते पहिलं असं आहे, क्षुल्लक गोष्टीसाठी कारण नसताना घाम गाळू नका, ताणतणाव निर्माण करू नका. तत्व नंबर 1 काय? क्षुल्लक गोष्टींसाठी ताणतणाव, टेन्शन्स घेऊ नका. आणि तत्व नंबर 2, तसं पाहिलं तर आयुष्याच्या शेवटी सगळ्या गोष्टी क्षुल्लकच वाटतात, है की नाही. विचार करणं, आपण उगोच इगो धरून बसलो की ती बोलत नाही, हा बोलत नाही, मी जाणार नाही, त्यांनी नंतर मराठी वेळेस म्हणतात ए तिला पाठवणं, माझ्याशी बोलायचं राहिलेलं आहे. अरे मग आत्ता सुचत का नाही तुम्हाला? काय तुम्ही हे सगळ्या प्रकारचे अडचणी निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे हे अपमान वगैरे काही नसतं. नो वन कॅन फील यू इन्फिरियर विदाउट युअर परमिशन. जगातला कुठलाच व्यक्ती तुमचा अपमान करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला परमिशन देत नाही. आणि ताणतणाव घालवायचे असेल तर शेवटचा उपाय सांगतो, तो म्हणजे 2 कामं करायचे. 24 तासात स्वतःसाठी काहीतरी करा की ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल, आणि या 24 तासात दुसऱ्यांसाठी काहीतरी करा. बघा मी एज्युकेशन ऑन व्हील हे आणलं, एक सुंदर शेर आहे. त्याचं कारणच ते एज्युकेशन ऑन व्हीलचं निर्माण झालेली आहे. शेर असा आहे, घर से मंदिर मस्जिद दूर है, घर से ये मंदिर मस्जिद दूर है, तो यूं किया जाए किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांकडे, मुलांकडे जे दुःख आहे त्यांच्यावर काम करा, मग तुमचं ताणतणाव सगळे निघून जातील. त्यामुळे या पद्धतीने जर विचार केला तर खऱ्या अर्थाने आपला व्यक्तिमत्वाचा विकास होईल असं मला वाटतं आहे. जाताना एक सुंदरशी एक गोष्ट सांगतो आणि मी तर थांबतो. ही गोष्ट आयुष्यात प्रत्येक रिलेशनमध्ये आणा. एक मुलगा होता, त्याला प्रत्येक वेळेस सातत्याने चिड यायची, रागायचा, तो खूप बोलायचा, त्याला राग कंट्रोल व्हायचा नाही. त्याच्या आजोबाने त्याला एक सांगितलं, एक काम कर, तुला रागावर जर कंट्रोल करायचा असेल तर तू एक फळी घे, लाकूड घे, आणि ज्या वेळेस तुला ताणतणाव, ज्या वेळेस तुला चिड येईल, राग येईल, त्यावेळेस तू एक खिळा ठोकायचा. ज्या दिवशी तू एक सुद्धा खिळा ठोकणार नाही ना, त्या दिवशी तू समजून घ्यायचं की तू रागावर कंट्रोल केला.
हा मुलगा पहिल्या दिवशी 15 खेळ टोकतो, दुसऱ्या दिवशी 10 खेळ टोकतो. असं खेळ ठोकत एक दिवस असा येतो की तो एक पण खेळा त्या लाकडावर ठोकत नाही. तो आजोबांकडे येतो. आजोबांना म्हणतो, आजोबा बघा, आज मी एक पण खेळा टोकलेला नाहीये, मी रागावर कंट्रोल केलेला आहे. आजोबा त्याला एवढंच म्हणतात की आता काम कर की जे काही खेळ टोकले होते ते सगळे उपटून टाक. हा मुलगा त्या पकडने सगळे खेळ उघडतो, तोडून टाकतो. तेव्हा आजोबा त्याला म्हणतात, हे बघ, तू सगळे खेळ काढले, पण घाव अजून तसेच आहेत, व्रण हे अजून तसेच आहे. मुलांना वाढवताना, माणसांना वाढवताना, आजूबाजूच्या परिसरामध्ये माणसांना वागवताना व्रण उठणाऱ्या लोकांच्या मनावर एवढी जर काळजी केली तर आपलाही विकास होतो, या शहराचा विकास होतो, कुटुंबाचा विकास होतो, या संपूर्ण नाशिक याचाही विकास होईल असं मला वाटतं. मी एवढं म्हणून इथं थांबत आहे. मनापासून मी बेनी सरांचा, तुपे सरांचा, वसंत व्याख्यानमालाचा अत्यंत आभारी आहे की त्यांनी मला पहिल्यांदा इथं संधी दिली. माझा विषय आहे पालकांचा. मी पुन्हा कधीतरी येईल खास पालकांचा विषय मांडण्यासाठी. धन्यवाद.